विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम। अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवरती, तर यामध्ये नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमान यासह दुसऱ्या स्थानी। परभणीचं तापमान 43 अंशांवरती। नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आरोग्य विभागाकडून या सूचना। येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याचाही अंदाज। उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा अंदाज। अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशांच्या पार। उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता। मराठवाडा मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। उष्माघाताने 9 महिन्यांच्या बाळाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। लातूरच्या गोद्री या ठिकाणची घटना। औराद शहाजानी गावात याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झालेला। पेड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या। खारेपाट या विभागातील 18 गावं 29 वाड्या तहानलेल्या। जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा बोजवारा। ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईने नागरिक मात्र हैराण। जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य। वर्ध्यामध्ये महामंडळाचं कामकाज 1 मे पासून सुरू होणार। साधू संतांच्या व्यवहाराव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीसाठी सभागृहाचा वापर करता येईल। खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरात वाढ। रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर 17 ते 600% वाढले। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे आता रासायनिक खतांच्या दरात 10 ते 85% वाढ झाल्याची माहिती। पुणे महापालिकेमध्ये आता समाविष्ट केलेल्या 23 गावांमधील बांधकाम परवानग्यांचा प्रस्ताव पीएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित करावा। पुणे महापालिकेच्या पीएमआरडीए प्रशासनाला या सूचना। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा रानटी हत्तींचा कळप दाखल झालाय। 35 रानटी हत्तींच्या कळपानं चक्क शहरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत आरमोरी या ठिकाणी मुख्य मार्गावरती हे हत्ती रस्ता ओलांडताना अनेकांनी त्यांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय।